मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता वाजलेले आहेत 9 आणि माझी आंघोळ झालेली आहे आणि आता आपण निघणार आहोत महाबळेश्वरमध्ये ते गोकार्टिंग आणि मॅप्रोमध्ये. तर चला जाऊया. सगळी खाली थांबलीत, मी एकटाच वरती आहे. आता पॅकिंग वगैरे झालेली आहे. आता आपण निघूया महाबळेश्वरच्या मॅप्रोला. कुठल्या पॉईंटला? 24 पॉईंटला जायचं आहे आणि गोकार्टिंगला पण जायचं आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत ओल्ड महाबळेश्वरला. इथं आहे एक मंदिर स्वयंभू शिवलिंगाचा, म्हणजे शंकराचं मंदिर आहे. तिकडे जाणार आहे पाया पडायला आणि तुम्हाला पण दाखवतो जर शूटिंग अलाउड असेल तर. आणि तो बघा मंदिर तिकडे आहे. शंकराचं मंदिर आहे, स्वयंभू शिवलिंगाला म्हणतात. हे रुद्राक्षाच्या आकाराचं शिवलिंग आहे. हे 12 ज्योतिर्लिंगामध्ये येत नाही, जमिनीतून आपल्या प्रकट झालेलं शिवलिंग आहे. या शिवलिंगाचं वैशिष्ट्य, या शिवलिंगा खालून महाबळेश्वरमधून जाणारी जी कृष्णा नदी आहे, महाबळेश्वरमध्ये 5 नद्यांचा उगम स्थान आहे. कृष्णा, कोयना, मेन्ना, सावित्री, गायत्री. त्यापैकी कृष्णेचं पात्र हे शिवलिंग खालून जातं. त्या मातीमध्ये असलेल्या वेगवेगळे सॉफ्ट विटेसारखी तांबडे वगैरे पाणी घेतात, त्याच्यामुळे शिवलिंग हमेशा उलसर राहतं. त्या शिवलिंगाची पूजा पांडवांच्या गुरु धर्मऋषी यांनी 3500 वर्षापूर्वी केली, त्याचा इतिहास आहे. खूप जुना मंदिर दिसते. ह्याची क्रेविंग बघू शकता तुम्ही, कार्विंग. आणि हा इथे एक आहे, हा शेषनाग. तर आता एक मंदिर तर झाला, आता जायचं आहे दुसऱ्या मंदिरात, पंचगंगा मंदिर. शूटिंग पण नाही आहे, करते. पाच नद्या एक साथ मिळून तिकडून पाणी येतं. तर त्या 5 नद्या कोणत्या आहेत? भागीरथी, वेण्णा, कृष्णा, कोयना आणि अजून एक कोणती तरी आहे. आणि 2 नद्या आहेत, त्या 12 वर्षानंतर एकदाच येतात आणि त्या आता 3 वर्ष आधी येऊन गेल्या. आणि व्हिडिओ शूटिंग झाली माझी. त्यानंतर मी पुढे गेलो तर तिकडं एक माणूस होता, त्याचा मोबाईल जस्ट जप्त केला होता, म्हणजे आपला मोबाईल वाचला एकदम, म्हणजे लग तर आहेत. तर ते 2 मंदिर झाले. आता हा तिसरा मंदिर. इथं खाली 3 नंदी आहेत आणि एक शिवलिंग आहे. पुरातन मंदिर. आता अजून एक मंदिर आहे, या मंदिरात पण जाऊया. श्री कमलजा माता मंदिर. मस्त मोठा आहे. तर या मंदिरात पण दर्शन झालेत. आता जाऊया डायरेक्ट गाडीत. तर आता वेगळा पॉईंट कोणता आहे? ऑर्थर पॉईंटला पण जाऊ. जो 12 पॉईंटचा रोड म्हणतात ना, हा, ऑर्थर पॉइंटला. तिकडे काय काय आहे? ऑर्थर पॉइंट तिकडे आहे, सुसाईड पॉइंट, मॅजिक शो, मालकम पॉइंट. सुसाईड पॉइंट आहे का? सुसाईड पॉइंट. पण ते सुसाईड पॉइंट आहे, टेस्ट करायला लागेल ना आपल्याला. तो स्कुबा डायव्हिंगचा ब्लॉग होता, तो टाकला. तर सगळ्या गाड्या तेच बघायला बसले. आता इथं आम्हाला कोणलाच रेंज नाही नीट, पण तरी ट्राय करतोय बघायचा. तुम्ही पण बघा नक्कीच स्कुबा डायव्हिंगवाला ब्लॉग. आता इथं आहे सावित्री पॉइंट आणि आर्थर पॉइंट. समोर कोणता आहे? इथे येतात ना म्हणजे मारजोरी पॉइंट. मारजोरी पॉइंट. हा मारजोरी पॉइंट आहे. ब्रिटिश काळातले रेंज फॉरेस्ट ऑफिसरचं नाव आहे. ब्रिटिश काळातल्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर, फॉरेस्ट ऑफिसरचं नाव आहे मारजोरी. त्याच्या नावाने तो पॉइंट बनवलेला आहे का?
आपण आलो ऑर्थर पॉइंटला, गाडी लावली इथं आणि आता इथून 1 किलोमीटर चालायचं आहे तेव्हा तो पॉइंट दिसेल. ऑर्थर पॉइंट. द पॉइंट इज नेम्ड आफ्टर सर जॉर्ज ऑर्थर, गव्हर्नर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी फ्रॉम 1841 to 1845. द पॉइंट इज कॉल्ड द क्वीन ऑफ द पॉइंट्स. ह्या पॉईंटची उंची सी लेवल 1294 मीटर मध्ये, महाबळेश्वरची उंची मुंबई सी लेवल 1325 मीटर. हा मेजर पॉईंट एरिया म्हटलं तर मेन पॉईंट महाबळेश्वरचा आहे. इथं टोटल आपण 10 पॉईंट सर्कल पाहणार आहोत. हा जो पहिलावाला पॉईंट आहे हंटिंग स्पॉट, ब्रिटिश लोकांची शिकार करण्याची जागा. इथं खूप मोठे पिक्चरची शूटिंग चालू आहे. फोटो काढला आता चला. व्ह्यू बघू शकता तुम्ही. हा आहे प्रतापगड. हा साईडला राईट साईड लेफ्ट साईडला टोक दिसतो, मधला टोक तो मकरंदगड. मकरंदगड. अच्छा. हा आहे इको पॉइंट. 20 सेकंद बोलायचंच नाही. आवाज दिल्यानंतर इथं 20 सेकंद बोलायचा नाही. 20 सेकंद आवाज करायचा. 20 सेकंद मोजून अजिबात बोलायचा. हा सावित्री पॉइंट आहे आणि कासल रॉक पॉइंट आहे. आणि हा मॅलकॉम पॉइंट आहे, तिथे पण जाऊया. पहिले खाली जाऊन येऊया. कोणता थ्री मंकी पॉइंट आहे. आणि कुठली माकडे दिसतात रा? त्याला बोलते 3 माकड. हा 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 3 माकड. ये नाही राग करणे वाटत. हा आहे मालकम पॉइंट, वरतून बघितलेला तो. चला या. हा बघू शकता तुम्ही. हा आहे टायगर स्प्रिंग पॉइंट. पाणी खालून येतं आणि पाणी कुठून येतं? पाणी हा प्युअर पाणी असतो. स्प्रिंग बर्ड मध्ये गायलेला द सोर्स ऑफ प्युअर नॅचरल वॉटर. द स्प्रिंग वॉटर इज कूल अँड सेफ टू ड्रिंक. इन द पास्ट द वाईल्ड अॅनिमल यूज्ड इट ॲज अ वॉटर होल. म्हणजे ॲनिमल लोक इथं पाणी पिवलं यायचे. तर आता आलो आहोत आपण ऑर्थर सीटवर. ऑर्थर सीट and Sir Arthur used to sit here and stare at the Savitri River in which his wife and children had drowned. Arthur Seat is famous for floating for lighter object in air. Viewpoint, Savitri Point and Castle Rock Point. Okay. Arthur Seat Point, Suicide Point वर आणि इथं मंकी आहेत. ना मी चाललो, मी मोबाईल बंद केला. आता इथं ऑब्जेक्ट टाकल्यावरती तो परत वरती येतं, म्हणजे लाईटर ऑब्जेक्ट असेल तर. हा बघा जो आहे सुसाईड पॉइंट आणि आर्थर पॉइंट. खूप गर्दी आहे इथे. बाकी कुठल्या पॉइंटवर जास्त गर्दी नाही भेटली. गेला खाली तो पण गेला. तो परत वरती नाही. तर आता इकडचे सगळे पॉइंट बघून झालेले आहेत. आता परत गाडीत बसायला जाऊ आणि वेगळीकडे जायचं आहे. तिकडं वेगळी पॉइंट बघायचे आहेत. मॅप्रोमध्ये जायचं आहे. कुठल्या तरी पॉइंटवर जायचं आहे स्ट्रॉबेरी खायला. तर चला तुम्हाला आता तिकडे नेतो. व्हिडिओ काढतोय पप्पा. कंटेंट पप्पा सांगा. तर आता वेगळ्या पॉइंटवर आलेलो आहोत. ह्याचं नाव आहे कॅसल रॉक पॉइंट. नाही जायचं खाली जायला लागतंय. अर्धे म्हणजे किती किलोमीटर जायचं आहे? तिकडं आवाज दिलं इको होतं का? हा मग चला. कॅसल रॉक पॉइंट
तर इथं इकोसाठी आलेलो आहोत, मग जाणंच आहे. हा कॅसल रॉक किल्ल्याच्या आकाराचा दगड. हा कॅसल रॉक. अच्छा, हा किल्ल्याच्या आकाराचा दगड आहे. आणि आता चाललो आपण इकोसाठी. हे बघा, आपण तिकडे होतो त्या टोकावर, तिकडून आपण एवढा असा फिरून आता इथं आलोय. तर हा इको पॉइंट आणि याचा इथून मग मी आवाज देऊन बघता. येतोय येतोय, हॅलो 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 येते. किती वेळा तरी इको झाला. दे जोरात दे, सोड दो. इको पॉइंट बघून परत निघालेलो आहोत. आता गर्दी पण वाढलेली आहे. आणि गाईज आता आम्ही आलो स्ट्रॉबेरी फार्म बघायला. इथं स्ट्रॉबेरीचं खूप काय काय खायला प्यायला पण, आणि हॉटेल पण आहे. तर चला तुम्हाला स्ट्रॉबेरीज दाखवतो. आता आलो स्ट्रॉबेरी फार्म मध्ये आणि ही बघा स्ट्रॉबेरी. तुला कोण दाखवणार चाल स्ट्रॉबेरी. तुला घेणार नाही, तुम्ही मग अशी भांडण केलास ना असे. तोड पटकन, तोड 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 तोड. दे मी तोडलेले ते. कोणत्या स्ट्रॉबेरी काढतोय, हे मस्त लागतोय. आणि मम्मी एक नंबर लागते स्ट्रॉबेरी. कच्चे आणि ते साईडला असतील. चल अजून नाही तोडल्या बिडल्या, तोडायचं नसतं शी. यो चोर चोर. तर काही नव्हत्या स्ट्रॉबेरी, थोडं ज्या होत्या त्या खाल्या मी सगळ्या बी. आता बसतो इथं काहीतरी स्ट्रॉबेरीचा शेक बी पित आहे. चल स्ट्रॉबेरी विथ स्ट्रॉबेरी विथ क्रीम का मलबेरी विथ क्रीम? एक स्ट्रॉबेरी विथ क्रीम, एक मलबेरी विथ क्रीम. आणि अजून काय ह्याच्यात स्ट्रॉबेरी नको. हा हे दोनच चांगलं वाटत मला. मग हे दोन स्ट्रॉबेरी आणि मलबेरी आली होती, पण सगळे घरातले निघलेले आहेत. मग आम्ही पार्सल घ्यायचा विचार करतो. आलो जा. उसमें मलबेरी डाला क्या? हे ज्यादा डाल, दो चार डाले. अरे उसमें डालेगा और डालेगा, हाथ में दो क्या? हाँ दे हाथ में दे. नहीं लगेगा, हाँ हाथ में दे. चल आता आपल्या पार्सल आलेले आहेत. मला तर हीच आवडतं. मला पण हीच पाहिजे. चल. तर आता आपण चालूय केट्स पॉइंटला. आणि इथं ड्रोन उडवणं स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे. पण मी ड्रोन आणला होता, तसा पण उडवणार नाही. त्यात क्वालिटीचं काय आहेच नाही. स्ट्रॉबेरी नाही, स्ट्रॉबेरी. अरे स्ट्रॉबेरी का बोललास मला? नको बरोबर, नको नको नको. मंदिराच्या पाठीमागून कृष्णा येते. कृष्णेवरचा डॅम आहे हा, बलकूट डॅम याला म्हणतात. हा बघा सफेद दगडाचा जो शेत तयार झाला का नाही, त्याला हत्तीची सोंड एलिफंट म्हणतात. त्याच्या बाजूला एक गुफा आहे बघा त्या साईडला. हा ओल्ड माउंट. तिथं आपण सकाळी पहिले गेलो मंदिराच्या पाठीमागून कृष्णा येते. 4 राज्यातून नदी आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, तेलंगणा अशी जाणारी नदी आहे. स्टार्ट महाबळेश्वर, लास्ट विजयवाडा. खाली घर आहेत काही? होय सगळी घर आहेत. आहे का तू जायला? महाबळेश्वर का होगा? चाललाय बसायला घोड्यावर.
तू पडलास का तर पप्पा पडणार आहे. ही ती गोलमाल मधली बाईक हार्ली डेव्हिडसन. केट्स पॉइंट महाबळेश्वर. इथं हॅट्स भेटतात. इथं आता कोणतरी मैत्री आल्या वाटतंय, तर चला बघूया. इथं बॉडीगार्ड्स आहेत, गनबिन बघू शकता. चला बघूया कोण आहे. चंद्रकांत दादा पाटील. त्यांचा फॅमिली शूट करतात. हार्ली डेव्हिडसन वा स्माइल. चेन्नई एक्सप्रेस मूवी आहे ती, अख्खी इथं बनवलेली आहे. ती अख्खी मूवी इथं शूट केलेली आहे. इथं ते सगळं बनवलं आहे नदीच्या इथे. इथं सेटअप केलेला होता सगळा आणि इथं बनवलेलं सगळं मूवी. इकडचे सगळे पॉइंट फिरून झाले म्हणजे ऑलमोस्ट. आता जायचं आहे गो कार्टिंगमध्ये आणि त्यानंतर करायची आहे बोटिंग. तर आता जाऊया गो कार्टिंगमध्ये. हा घोडा पण करू थांब. तर आता आपण आलेलो आहोत गो कार्टिंग करायला रेड बटन रिसॉर्ट अँड गो कार्टिंगला. चला पटकन. डॅशिंग पण करायचं मला आणि गो कार्टिंग पण करायचं. चल जास्त लोक पण नाही लाव पार्किंग. चल चल. हे आहेत कार्ट्स गो कार्टिंगचे आणि हा एवढा मोठा आहे ट्रॅक. तर आता मी तिकीट घेतलेलं. अरे आता मी चाललो गो कार्टिंगला. 4 लॅप्स आहेत. किती 450 रुपीज मध्ये 4 लॅप्स. आता आपण तिकीट दिला आणि आलोत गो कार्टिंग साठी. आणि आपल्याला गाडी कोणती देतात तर मी कुठली घेऊ. मी येलो घेते काय. बसायचं कुठे आहे छान. वाव यार. घाल. ब्लॅक गरम आहे का. हा दाखव. आमचं आपण ब्लॅक घेऊया. तर आता आम्ही बसलो डुओ मध्ये. हे रेस लावता का. रेस लावता. सेफ्टी इज इम्पॉर्टंट. आता जातो 30-35 km/h स्पीडला. नीट बसून राहा उडशील. झालं. आता सगळे आमचे प्लेयर बसलेले आहेत रेसर्स. आता आपण रेस करू यांच्याशी. सगळे रेसर्स टाकू आलेले आहेत. मम्मी चालवते. आणि आपली गो कार्टिंग आपणच विनर आहोत. बाकीचं पाठवून येतात कार वर्षी लोकांशी. तर आता आम्ही एवढे फास्ट स्टार्ट केले का हे लोक आम्हाला दिसलेच नाही. आणि यानं कसला हरवला नाही येत. ये मम्मी किती फास्ट चालू होतीस. अरे काय करशील. आमची स्टेरिंग भारीवाली होती. आमची पण सेम होती. तर आता आपण वेगळ्या डेस्टिनेशनवर आलेलो आहोत. तर खूप सारे घोडे आहेत आणि बोटिंग पण आहे. तर बोटिंगचा तर आम्ही विचार नाही करत कारण की खूप ऊन आहे. मग त्यापेक्षा बरं घोडे चालवू ना. आणि मग घोड्यांसोबत फोटो वगैरे काढू. बसून जातो ना.
हा मग आता वेण्णा लेकला आलो होतो. हा सुलतान करून घोडा आहे, याच्यावर बसलो होतो मी. खूप मस्त आहे, खूप चांगला आहे. पहिल्यांदाच बसलो होतो मी राईडसाठी आणि एवढा मस्त पळालाय ना की तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो मी. आता आपण दुसऱ्या पॉइंट वरती चाललेलो आहेत. मॅप्रो वरती तिथे खूप सारा काही बी आहे. तिथे काय चॉकलेट आहे, खूप काही बी आहे गोड. काय बी म्हणजे काय? सरबत, चॉकलेट, जाम वगैरे सगळे आपले सगळे आपले डगरा चॉकलेटचे. आता पोचल्यावर तुम्हाला दाखवतो काय किती व्हरायटी आहे. लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकन नोटिफिकेशन ऑन करा. आता आम्ही आलेलो आहोत मॅप्रो मध्ये. कशाला आलो तर आपण फुकटचा खायला. आम्ही इथं खायला घ्यायला आलोय असं सांगायचं असतं. तर तुम्हाला मॅप्रो पण दाखवतो आता. जर चार्जिंग राहिली तर आता 3% चार्जिंग आहे माझ्यात. तर गाईच तुमच्यासाठी आम्ही चार्जिंग लावलेला, पण गाडी चार्जिंग फास्ट माहिती आहे ना तुम्हाला. मग राहू दे, चला आता पुढचं बघू. आता आपण चालू मॅप्रो स्टोर मध्ये. फॅक्टरी टूर 198 ॲडिशनल GST आणि मिनिएचर रेल टाउन म्युझियम 99 ॲडिशनल GST. आता इथं शॉपिंग मॉलला चालू आम्ही. शॉपिंग मॉल, बेकरी वगैरे. आणि पक्का आहे ना. आपल्याला घ्यायचं आहे तर खाकरा तो तिकडे आहे, तिथं जायचं डायरेक्ट. तर आपण पहिले एवढा फिरून जायचं आहे. चॉकलेट पान ना. हा मला आवडतं. 180ला नाही, ते डिस्काउंट देतील. हा आणि इथं बघ हे चॉकलेट कलर्स, हे चॉकलेट भारी असतात. डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट खातो आम्ही. आलो टेस्टिंगसाठी जा ना. आणि वाला चॉकलेट येतो ना टेस्टिंग करू. मला आवडतं. तर आता मी घेतलेली ट्रॉली आणि ट्रॉलीमध्ये आपण घेऊया चॉकलेट्स जे मम्मीने घेतलेले आहेत. मम्मी टाक, काय काय घेतलास? हे बघ ना, अजून घ्यायचं आहे रे मला ना. ते हानीवाला चॉकलेट पाहिजे. हानीवाला नाही दिसत बघू, चल ना पुढं. अजून याच्यात इथं खूप काय मिक्सर्स आहेत आणि हे पण मिक्सर्सच आहेत. खूप वेगळे व्हरायटीज आहेत. हे शरबत आहेत आणि इथं ट्रायलला पण आहेत, आपण ट्राय करून घेऊ शकतो. मला तर नाही, कारण की लाईट वापरतात. असं डार्क असेल तर खायला बरा पडतं. मी आलो होतो फक्त खाकऱ्या घेण्यासाठी, तर मी तेवढाच घेईन. बाकीचा वायपट खर्च मी करणार नाही चॉकलेट बिकलेटवर. मला पाहिजे खाकरा. आणि कोणी मला बोलू नका का तुमच्यासाठी चॉकलेट नाही आणले, काय आणले. मला माझा पाहिजे. तिथून आणता ना खराब आहे म्हणून तुमच्यासाठी नाही आणत, मीच खाणार. तिथं फलेरोचे चॉकलेट्स आहेत आणि काय ते चॉकलेट घेता घे. कितीचे आहेत? 225 MRP आहे आणि त्यांची प्राईस 202 म्हणजे 25 रुपीज ऑफ. ठीक आहे ना, जाम ऑफ देतात. तरी तिकडे फलेरोचे चॉकलेट आहेत सगळे. आणि हे इथं फ्रूबेल्सचे चॉकलेट आहेत. आणि यांचे डेमो तर इथं नाही अवेलेबल वाटतं. नाही आहेत, या काउंटरवर डेमो अवेलेबल आहेत त्यांचे. आणि आता माझा फेवरेट सेक्शन आला आहे खाकराचा, प्युअर चीज खाकरा. तर हा जो मला आवडता प्युअर चीज खाकरा मी तर हाच घेईन. तर मी हा घेतलेला आहे चीज खाकरा. आणि मम्मी अजून बघते कोणता पाहिजे. घ्या अजून पाहिजे प्युअर चीज खाकरावाला. कितीवाला आहे तो बघ. हा हे
225 रुपीजचा, आणि तो आपण घेतलेला आहे. इथं मल्टीग्रेन नाचूज आहेत टेस्टिंगला. तर स्वीट चिली, चीज आणि देसी मसाला. तर मी तर चीजचा ट्राय करेन. चीजचा दाखवा टेस्टिंगला. नाचोस हा म्हणजे खाकरासारखाच लागतं हा. तर मी तर खाकराच प्रेफर करेन. हा काउंटरच भेटत नव्हता. 3 राऊंड मारले शॉपचे, त्यानंतर हा काउंटर भेटला आम्हाला. तिथं अख्खा फिरून मग काउंटर आहे. म्हणजे कोणाला घ्यायचा नसेल तरी तो फिरून आल्यावरती त्याला घ्यायचं मन होईल, मग तो घेईल. स्ट्रॅटेजी तो आहे. तर आता आपण बिल करूया. तर आम्ही एवढा सामान घेतलेला आहे आणि मॅप्रोची बॅग पण घेतलेली आहे. तिची प्राईस आहे 15 रुपये. 11 रुपये. बाहेर 15, इथे 11. तर एवढा सामान घेऊन आता आम्ही जाऊ. 1799, 1800 रुपये झाले. आता बिल वगैरे झालेलं आहे. दे. चला आपण आता घेऊन निघूया परत गाडीत, आणि मग आता डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप घरी. बाकी चार्जिंग पण पूर्ण संपलेले आहे. जर चार्ज असेल किंवा चार्ज केला तर आधीत मधीतले शॉर्ट्स टाकेन, आणि नाहीतर मग तोपर्यंत बाय बाय. तर आता आपली ट्रिप इथं संपलेली आहे. कांचनमामा चालला त्याच्या घरी. बाय बाय रून. बाय बाय हे रून. बाय बाय. तर आता सगळे चाललेत आपल्या आपल्या घरी, आणि आता आपण पण निघूया आपल्या घरी. आणि हा ब्लॉग इथंच एंड होतो. आता नंतर बघूया कोणता ब्लॉग कधी येतो. तोपर्यंत बाय बाय. गुड बाय गाईज.